आपल्याला कल्पना असेलच की समाज माध्यमावरती या प्रश्नाला वाटा फोडून आमची मागणी एकच आहे, पण त्या माणसाने असं राष्ट्रनाथ करण्याचं त्याला त्वरित करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेने त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. सोयीनुसार त्याला अटक केली गेली आणि सोयीनुसार त्याला जामीन करून बाहेर देखील काढण्यात आलं. अशा प्रकारचं होत असेल आणि आमच्या महिलांचा अपमान आहे ते आम्ही सहन करून देणार नाही. हे कृत्य त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाही, ते त्याचं तिसऱ्यांदा कृत्य आहे. आणि कशी पण महिला मात्र पुढे आली नाही. पहिला पुढे आली तिने स्वतःची कसली क्षमा बाळगली नाही. त्या कुटुंबाकडून सामाजिक कार्याकडून संघर्ष आणि पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तिला पुढे आणण्यासाठी, तिला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी तिला पाठिंबा दिला आणि पुढे असं तुम्ही सुंदर केले. काय म्हणताय तुमचे? कारण सुंदर पहिल्यांदा चारित्र्य वाचवलेलं आहे आणि पुढे तक्रार नोंदवली, पण तिच्यावरती देखील वेगवेगळ्या प्रकारचं दडपण आणण्याचं काम केलं, पण घाबरली नाही. त्या कुटुंबाचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि त्याला पूर्ण सपोर्ट होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी आलेले आहे. सौभाग्य असतं, सौभाग्य तुम्हाला आम्ही अर्पण करतो, याचा आम्ही त्याग करतो, पण आम्हा महिलांचं संरक्षण करा. त्या बांगड्या आहेत, बांगड्यामध्ये आमचं ठिकाणी आम्ही कुठले समजत नाही, आम्ही सबल आहोत, पण ह्या बांगड्या ज्या आहेत त्या दिवशी आपल्या तुम्हाला देता होता, आम्ही तुम्हाला त्या बांगड्या तुम्हाला भरा द्या, पण या सगळ्या असे वेगवेगळे प्रतीक आम्ही दिलेले आहे. महिलांच्या सौभाग्याचं हे कुंकू देखील घ्या तुम्ही, पण आम्हा महिलांना संरक्षण करतो, आपण आम्हा महिलांचं संरक्षण करा.